आज आपण या व्हिडिओमध्ये उद्यापासून म्हणजेच 1 मे 2024 पासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। नवीन आर्थिक वर्षाचा पहिला महिना म्हणजेच एप्रिल महिना आज संपणार असून उद्यापासून मे महिन्याला सुरुवात होईल। उद्या बुधवार 1 मे पासून व्यवहार आणि पैशांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे। चला तर मग उद्यापासून काय होणार आहेत बदल ते जाणून घेऊया। नंबर 1, HDFC आणि ICICI बँकेच्या खातेधारकांसाठी मोठी महत्त्वाची बातमी। ICICI बँक उद्या 1 तारखेपासून पैशांसंबंधी अनेक नियम बदलणार आहे, जसे की बचत खात्याच्या सर्व्हिस चार्जेस मध्ये मोठे बदल करणार आहे। आता ICICI बँकेच्या ग्रामीण भागातील खातेदारांना ATM कार्डवर अर्थात डेबिट कार्डवर 99 रुपये तर शहरी भागातील खातेदारांना 200 रुपये प्रतिवर्ष डेबिट कार्ड चार्ज म्हणजेच फी द्यावी लागणार आहे। 25 पानाच्या चेकबुक साठी पैसे लागणार नाहीत, मात्र 25 पेज नंतर प्रत्येक पानासाठी 4 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे आता ICICI बँकेच्या खातेदारांना 1000 रुपयांपर्यंतच्या IMPS ट्रान्झॅक्शन करण्यासाठी 2 रुपये 50 पैसे द्यावे लागतील, तर 1000 ते 25,000 रुपयांपर्यंत IMPS ट्रान्झॅक्शन करण्यासाठी 5 रुपये प्लस GST प्रति व्यवहार फी म्हणून द्यावी लागेल। त्याशिवाय HDFC बँकेने सिनियर सिटीजन केअर या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या विशेष FD योजनेची अंतिम मुदत आता 10 मे पर्यंत वाढवली आहे। नंबर 2, 12 दिवस बँका बंद राहणार। मे महिन्यात देशातील बँकांना एकूण 12 दिवस सुट्ट्या राहणार आहेत, मात्र महत्त्वाचे म्हणजे या सर्व सुट्ट्या देशातील सर्वच भागात राहणार नाहीत, राज्यानुसार त्या कमी जास्त होतील। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच राज्य शासनाने मे 2024 महिन्याच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे। तर आपल्या महाराष्ट्र राज्यात मे महिन्यात बँकांना एकूण 8 दिवस सुट्ट्या राहतील, त्यामध्ये दुसरा व चौथा शनिवार आणि रविवारच्या 4 साप्ताहिक सुट्ट्यांसह महाराष्ट्र दिन म्हणजे कामगार दिन, बुद्ध पौर्णिमा या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे। त्यामुळे तुमचे पुढच्या महिन्यात बँकेसंबंधी काही महत्त्वाची कामे असतील तर त्याचे नियोजन आधीच करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही। नंबर 3, रेल्वे प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज। भारतीय रेल्वेला तिकीट रद्द करण्यासंबंधीच्या शुल्कातून म्हणजेच प्रवाशांकडून तिकीट कॅन्सलेशन चार्जेस वसूल करून आतापर्यंत फार मोठी कमाई होत होती, मात्र प्रवाशांच्या खिशाला त्याचा मोठा फटका बसत होता। अशातच प्रवाशांसाठी चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे। आता वेटिंग तिकीट आणि RAC तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वे प्रवाशांकडून वेगळे शुल्क आकारणार नाही, म्हणजेच आता एखाद्या प्रवाशाचे कोणतेही तिकीट वेटिंग लिस्ट किंवा RAC मध्ये असेल तर ते तिकीट कॅन्सल करण्यासाठी आता कोणतेही अतिरिक्त पैसे घेतले जाणार नाहीत। नंबर 4, गॅस सिलेंडरच्या नवीन किमती। सरकारी पेट्रोलियम कंपन्या IOCL, BPCL आणि HPCL दर महिन्याच्या 1 तारखेला घरगुती वापराच्या व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती ठरवून नवीन किमती जाहीर करतात। उद्या बुधवार 1 मे रोजी देखील सरकारी पेट्रोलियम कंपन्या LPG गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतील। मीडिया रिपोर्टनुसार यावेळी देशातील LPG गॅस ग्राहकांना सिलेंडरच्या किमतीत काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।